प्रत्येकजण मंगळवार, शुक्रवार किंवा अमावस्या, पौर्णिमा किंवा आपल्या कुळदेवतेच्या वारी असे वार बघून आपल्या घरामध्ये आपल्या देवाऱ्यात कलशाची स्थापना करत असतात. हा कळस कुलदेवतेचा कळस म्हणून पूजला जातो किंवा अनेक जण कलश हे पूजा मांडणीमध्ये किंवा उत्सवाच्या वेळी देखील कलशाची स्थापना करतात. कलश स्थापन केल्यानंतर त्याच्यावर नारळसुद्धा ठेवला जातो आणि त्याचेही षोडशोपचार पूजन केले जाते. कधी ना कधी आपण जो देवाऱ्यात कळश ठेवतो त्या देवाऱ्यातल्या कळशाचा नारळाला कोंब फुटतो. नारळाला कोंब फुटतो म्हणजे आपण जो कलश पूजलेला आहे त्याच्यावरच्या नारळामधून एक सफेद असा उभा कोंब बाहेर येतो. अशा वेळी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की कोंब आलेल्या या नारळाचे आता काय करायचे किंवा या कोंब फुटलेल्या नारळाचा उपयोग आपण कसा करावा. मग कोंब फुटलेला नारळ हा शुभ आहे की अशुभ आहे असे देखील बऱ्याच जणांच्या मनात शंका निर्माण होते. तर कोंब आलेल्या नारळाचा एक अगदी सहज सोपा उपाय प्रत्येकजण नक्कीच करू शकतात. तर हा कुठला उपाय आहे तर हे जाणून घेऊया आता. त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पूजेमध्ये मानाचे स्थान असते. नारळास श्रीफळ असे म्हटले जाते. मंगल कलश, कलश तोरण हे नारळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. अगदी आपण देवाची किंवा एखाद्या सुवासिनीची ओटी जरी भरायला गेलो तर त्या ओटीमध्ये श्रीफळ हे फार महत्त्वाचे ठरले जाते. नारळाला असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण कुठल्याही देवताच्या ठिकाणी गेलो तर फक्त आपण श्रीफळाचाच नैवेद्य आपण देवाला अर्पण करत असतो. तर नारळाला असे महत्त्व का मिळाले असेल तर त्याचे कारण आहे नारळाची रचना. नारळ हा बाहेरून एकदम कडक असा असतो आणि नारळ फोडल्यावरती आतमध्ये अगदी छान असं गोड रसरशीत खोबरं असतं. त्यात नारळाचे पाणी देखील मानवाला अगदीच अचंबियन करून जाते. तसेच नारळ आणि नारळाच्या झाडाचे देखील असे बरेचसे औषधी उपयोग आहेत. नारळाच्या झाडांमधून देखील खूप प्रमाणात पॉझिटिव्हिटी, ऊर्जा, एनर्जी बाहेर फेकली जाते. आपण सर्वांच्याच घरी पाहतो की एका तांब्याच्या कलशावर नारळाचं नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते. कोणत्या कोणत्या विभागामध्ये एखादी अमावस्या आली की तो आपण पूजेचा कलश जो असतो त्यावर ठेवलेला नारळ तो तिकडे फोडतात. वास्तुशास्त्राच्या नुसार कलशावर आपण जो ठेवलेला श्रीफळ असतो जर त्याला कोंब आलेला असेल तर ते शुभ असे मानले जाते. परंतु तो कोंब आलेला श्रीफळ नारळ आपण कधीही फोडू नये असे म्हटले गेलेले आहे. कारण कोंब आलेला नारळ हे एक बीजाचे रूप असतं. नारळ श्रीफळास आपण कल्पवृक्ष देखील म्हणतो. श्री म्हणजे लक्ष्मी. श्रीफळ वरून कितीही कठीण असला, कडक असला तरी तो आतून अगदी मऊ असतो. कोंब आलेला नारळ फोडल्यावर त्यात कधी कधी सुपारी एवढा कोंब वर आलेला दिसतो. तो त्या नारळाचा कोंब असतो. तर कोंब फुटल्या नारळाला आपण कलशावरून बाहेर काढायचा आणि त्या जागी आपण दुसरा एक नवीन नारळ ठेवायचा. नवीन नारळ लावून त्या कलशाची आपण पूजा करून आपण देवाऱ्यामध्ये परत मांडायचा आहे. आणि जो कोंब आलेला नारळ आहे तो कुठल्याही आपल्या नजीकच्या मंदिरात जाऊन किंवा गावाकडे असाल तर शेतामध्ये जाऊन तो नारळ तुम्ही जमिनीमध्ये लावू शकता. नारळ लावण्याच्या आधी तुम्हाला तिथे थोडेफार काळे तीळ टाकायचे असते असे शास्त्रात नमूद केलेले आहे. कोंब आलेला नारळ तुम्हाला जर तुमच्या घरातच लावायचा असेल तर एका छोट्या कुंडीत देखील तुम्ही लावू शकता. अगदीच तुम्हाला असेही न करायचे असेल तर तुम्ही कोंब आलेला नारळ हा तुमच्या नजीकच्या मित्रपरिवारामध्ये भेट म्हणूनही देऊ शकता. तुम्हाला जर जमिनीमध्ये नारळ लावायचा असेल तर नारळ हा 3 ते 4 दिवस अगोदर एका
छोट्याशा बादलीमध्ये पाण्यामध्ये घालून ठेवा आणि नंतर तो नारळ तुम्ही जमिनीमध्ये लागवडीसाठी लावा. असे केल्याने नारळाला लवकर झाड येते. परंतु तुम्ही जिथे ज्या जमिनीवर नारळ तुम्ही लावणार आहात तिथे तुम्हाला दररोज पाणी घालायचे आहे. नारळाचे झाड वाढल्यानंतर तुम्ही तिथे नेहमी पाणी घालत जा. नारळाच्या झाडाची सेवा करणे, नारळाच्या झाडाला पाणी घालणे हे खूप शुभ कार्य मानले जाते. तर तुमच्या विविध प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटलीच आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.